बायका सकाळी घरामध्ये खूप काम करतात आणि मग दुपारी काहीही ॲक्टिव्हिटी होत नाही. तर मी असं म्हणेन की एका जागी सलग 1 तास बसू नये. राईट. ओके, वेन यू सिट फॉर वन प्लेस ॲट मोर दॅन 1 hour, त्याचा साईड इफेक्ट इक्वल टू स्मोकिंग इतका धरला गेला आहे. हो, म्हणजे आता परत असे अनेक रिसर्च आहेत. म्हणजे अमेरिकन स्पोर्ट्स मेडिसिनचे काही रिसर्च आहेत की त्यांनी सांगितलं एखादी व्यक्ती जर सलग 3 तास एका जागी बसत असेल तर 1 सिगरेट ओढल्यासारखं आहे. सो ॲक्टिव्हिटी ॲड करा, एका जागी बसू नका. दुसरी गोष्ट म्हणजे दर खाण्यानंतर तुम्ही 100 पावलं चाला, बरोबर, जेणेकरून पचन चांगलं होईल. दर तासाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना अशी चकचकीत आणि ग्लोई स्किन पाहिजे, मग त्यासाठी वेगवेगळी क्रीम आणि प्रोसिजर केल्या जातात. बरोबर, पाणी इज अ नॅचरल मेडिसिन, नॅचरल सॉल्व्हंट आहे. सो दर तासाला आपण पाणी प्यावं, घोट घोट पाणी प्यावं, घटा पाणी पिऊ नये. हे छोटे छोटे बदल करावेत. आणि एक्सरसाइज, मी असं म्हणेन की जरी आपल्या सगळ्या मैत्रिणी खूप बिझी आहेत, घरातलं सांभाळत आहेत, नोकरीवर जात आहेत, तरीही किमान 35 to 40 मिनिट्स एक्सरसाइज केला तर ब्रेन फंक्शन चांगलं राहणार आहे. म्हणजे मी असं इथे अजिबात म्हणत नाही आहे की वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायचं आहे, नाही. ज्यांना कोणाला हॅपी हॉर्मोन सिक्रेशन पाहिजे, ज्यांना कोणाला ब्रेन फंक्शन चांगलं पाहिजे, त्यांनी व्यायाम करणं गरजेचं आहे. सो कितीही बिझी असलात, कारण का एक्सरसाइज केल्यानंतर एन्डॉर्फिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटणार आहे आणि हे ब्रेन करू शकेल. बरोबर, त्यामुळे मी असं म्हणेन की किमान 35 to 40 मिनिट्स एक्सरसाइज हा झालाच पाहिजे.